इकडं कसा भाजायला लावलाय, कसला भारी लागेल ना गाव. बघा कसं पाणी टाकतो. चला प्रसाद ते घेतला, मटण घातलाला. शिकला रे प्रसाद तू मटण बनवला. गाईत आता तुम्ही या चिया प्यायला एक सुरकी मारतो. चला तर मित्रांनो, मी गोरड्या तुमच्या सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. तर आज आपल्या घरी कार्यक्रम आहे. भूषणबाईचा जो गोंधळ झाला होता त्याचं ते बोकड बिकड आहेत देवाचं, आणि जे कोंबडे वगैरे ठेवले होते ते आज आपल्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. ते देवाचा कार्यक्रम आज होणार आहे. तर आता बोकड वगैरे सकाळी खांडून ठेवलं आहे. आता थोडंफार म्हणजे साफसफाई वगैरे ते पण तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल. चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला इकडे काय कोंबडा साफ करायचं काम चालूच आहे. देवाला गोणी दिल्या होत्या ना, तेच आहे. या बायचा काय काम आहे मला. अण्णाने काय ठोक घेतले. कुणाल बघ, कुणाल काय करतो तू. चला आपण आता हेल्प करूया ना काहीतरी. प्रवीण भाई आपला शूट करील, आपण आता हेल्प करू. प्रवीण गाई आधी हे कांदा बारकं नाही तर ते जरासं खराब लागलं, आता नवीन घेतलं. आनंद काय वज्र मारला जोर. इकडं कसला भाजायला लावलाय, कसला भारी लागेल ना शिजल्यानंतर. गावठी आहे, डायरेक्ट गावठी. नारायणाने काय आपला जो कोंबडा आहे ना तो कसं भाजायला लावलाय. चांगलं पाय बी घुसायला लावलं म्हणजे कसं आहे एकदम भारी साफ येईल तो. बघा ना कसं काम आहे. इकडं कांदा बिंदा साफ करायला लावलं. ते मध्ये लागणार कसं काय बारीक आलं ते मध्ये मिक्स झालं, गोल चेंज झालं. सायलेन्सर काढून फेकून द्यायचा. गुरुदावरती किसना ऑन फायर डा निस्ता बोलतो पाणी नाही टाकाय हो. बघ आता बोलतो निस्ता कुठं कुठं वाढू खावाला दवा बोलतो कुठं कुठं टाकू. याने विचार भरलं टोमॅटो केवढं कसा कापू म्हणून यानं बोललो लग्नांचा नाही ऐकला माझा. आता विचारतो का टोमॅटो कसा कापू. बाबाची टॉपची असते या आमची त्याच्या वाटायला लावलाय सगळ्या. आपला ब्लॉगर गुरुदा ऑन साइड काम करतो. बघा कसं पाणी टाकतो. बघ दुधाचा चहा डायरेक्ट बनवलं पाहिजे. मला गुरुदाला आणि भूषण भाऊला तिघांना चहा. काय काय कोणती लोक गरीब लोक आम्ही. तो बघ मुंडी आली आपली. भुऱ्या भाऊनी मुंडी काढून आणली. ती कसली गाईत आता तुम्ही या चिया प्यायला एक सुरकी मारतो. दम मारतो दम.
नव्या नव्या वहिनी आतड्यात टॉपचा चहा आलाय. आमचा मामा डायरेक्ट वन साईड चालतो. बाबरा बघ कसा बोलतो. गुरुदा पाणी वाहू वाहून दमला. एक आता मालदी घेतली आता बबलू दा आलाय. मोठा करून आला. हा ना बघा कोण तो बोलतो. आला रे आला का हा ना. बघा काही आताचे पाणी तापत ठेवलंय. बबलो आणि मग आले आले लगेच घेतला काम करायला बरं. आज एवढं पाहुणं कुणाच्यासाठी आलं काय माहीतच नाही. बघा आज पक्के येतील आमच्या घरी. वाटतं पाहुणे एवढं कावलं आलं ना म्हणून आमच्या घरी आज फक्त पक्की पाहुणे येतील. आई आता मी पण जातो मिरची लावायला. याच्यात काय चालवलंय काय समजलं नाही. फर्स्ट टाइम बघतो काय काय तर उबलावलाच लावलंय. जाऊ द्या आता काय बाबा बोलला करायचे तर करायचे. आमचे एक छोटे 2 नंबरचे बंधू पण बघू शकता. ते पण बाबांना हेल्प करताना दिसून येत. एक इथं भाजीला घालायला लावलाय तो इकडं भाताला. गुरुबाईने आता मिरची धुवून आणल्याने एक खातो एक आणतो एक खातो एक आणतो. या काय तुम्ही मला बबलो येतो ना बसतो ना राहतो पण नाही. बबलोने पण घेतला कामगाराला. इकडं गुरुबाईनी पण घेतलाय कामगाराला. बोलतो मिरच्या मीच कापतो कापतो तो काप. आता आम्ही दोघं लागलो वाटण करायला. बघा टोमॅटो पेस्ट भाई बोलतो टोमॅटो पेस्ट करायचे. टोमॅटो पेस्ट ही बघा टोमॅटो पेस्ट कशी आली. ज्यूस आगे चल बोल. काही दादा आपले धंदू आणि मी चलता हूँ लेके चनाडा लेके आने के लिए. दुकानात आलो मी नाही दोघं पोरांची भांडणं आलेली. आता आलंय तर डायरेक्ट गप बसलं त्याची देवासारखी पोरं. पाहिजे असली तर ते सगळं भेटल. आईस्क्रीम तर आईस्क्रीम पण भेटल सगळे. चिप्स बीस पार पक्का आणून ठेवलं प्रेम भाऊने. थंडा पण मिळेल तुम्हाला पाहिजे तो. दुधाची पण सोय करून ठेवली प्रेम भाऊने. आता बोललो ब्लॉग मध्ये घेतो तर तू येत नाही. ये ना लाजवतो बॉय. आमच्या बाईला पण जेवण शिजवायला शिकवायला लावलंय. बाबाडा टॉपचं जेवण शिजवा. कुणाला ऑर्डर पाहिजे असली ना बाबा ऑर्डरही घेतो. आता आमच्या बाईला पण शिजवायला लावलाय. टॉपची असते तो पण भारी. आमचा भाई पण जेवण बिवण सगळं डायरेक्ट टॉपचं बनवतो. पण आता बाबा पण त्याला शिकवायला लावलंय ना. काही ट्रिक्स सांगल बाबा ते आता भाई शिकल. ठीक आहे गुरुबाईनी पण काम करायला लावलं. नुसतं मिरच्याना काप काप कापायला लावल्या नुसतं चार 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 चार. काही आज आमची तर भाऊचा गोंधळ आहे भोकर दिला ना त्याचं जेवण आहे. तर तुम्ही सगळे या जेवायला. आता नितेश धुले रिस्टार आताच त्यांचं आगमन झालेलं आहे. म्हणजे सगळं काम झाल्यानंतर येते ती अशी आहेत. घरचीच पाहुणे अशी लेट यायला लागली तर कसं काय होतं मला एक सांगा तुम्ही. आलाय ना गुरुदाला शिकवीत बसलाय काय काय माहिती त्यांची चर्चा काय चालली आहे दोघांना. मला वाटतं आज मला डावलती. मला वाटतं आज रील्स मध्ये मला नाही घेणार वाटतं. हे बघ त्याच डिस्कशन चालू आहे. आज पावायला घ्यायचं नाही. आता डायरेक्ट भाईला कामाला लावायला डायरेक्ट. आमचे बंधू दे ना फोन गेला ना ते आता आले बघा ना कसे चालले तोंड लाजत लाजत. ते बघा ते डायरेक्ट घरात ते हवे हो आमचा. मला वाटलं छोटे भाऊ पत्रिका घेऊन आला. छोटे भाऊ लग्न. चला तर काय आपण घरी आलो होतो. आता पुन्हा एकदा भूषणकडे जाऊ. तिकडे काय चाललंय नक्कीच तुम्हाला बघायला भेटेलच माझ्या ब्लॉगमध्ये. चला तर भेटू आपण आता भूषणच्या घरी. अक्षय मामा म्हणाला. अक्षय मामा ऐकर चला इकडं आपल्याकडे जेवणाचं काम चालूच आहे. प्रसाद पण वाटतं आता मटण बिटन बनवायला शिकलं वाटतं. बघा ना कसला घाटेल तो. खतरनाक काम आहे त्याचा. हा पप्पाची जागा चालवलं वाटतं तू. मटण शिकतो. आपले काका आहेत निकोपचे. तेच हल्दी लग्नाला पण तेच जेवण बनवलं होते ना आता पण तेच जेवण बनवलं आहेत. चला आता थोड्याच वेळात आपला जेवण का शिजेल. अजून थोडा टाईम लागेल. भात बीत घालायचं वाटतं अजून. भात घातला नाही मटण शिजतोय. राहू दे तिकडे काय आपली डालमुंडी बनवायला लावले मस्त पैकी. चाडा
तर गाईज आपलं भाजी का अजून शिजते, ती अजून शिजण्याचं काम चालू आहे इकडे. चला प्रसाद ते घेतला मटण घाटलाला. शिकला रे प्रसाद तू मटण बनवला? हा नको नंतर खाऊ. तर काहीच जेवण वगैरे रेडी झालं आहे. थोडं चला जेवणाला पण सुरुवात होणार आहे. इकडे ना आपली सगळी रस्सा बिस्सा रेडी आहे. आता थोडं चला आपल्या प्रेमी भाऊच्या घरात जेवायला वाढणार आहेत. आता जेवणाचं चालू झालं. आता थोडं चला आपण पण जेवण मारण्याची भूक लागली इथे सकाळपासून काम करतोय. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला तर बांट्या भाईने मटण वाटायला लावला कसा. आपला प्रीतम भाऊचा बसल्यात, जेवण वगैरे झालं त्यांचं. चला तर गाईज हा ब्लॉग तुम्हाला भूषणचा जो गोंधलाचा बोकड होता त्याचं जेवण आम्ही ठेवला होता, तो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. पुन्हा आपण भेटू अशाच एकदम नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.